आदरणीय सागरदादा मोडक युवासेना जिल्हाध्यक्ष आणि संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक प्रसिद्ध बैल गाडा मालक यांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं. त्यानंतर सागर मोरे यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. सागर मोरे चला. माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सुभाष शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करतोय. सागर मोरे यांच्यासाठी हे 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. मयूरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. सागर मोरे यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर धनराज साठे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धनराज साठे झाला. पिंटू शेठ मोडक यांच्या शुभ हस्ते प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि कॉकटेल बैलाचे असणारे ओनर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक आपण देतोय. त्यानंतर आनंद ढवळे तुमच्यासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. अनिल काका गायकवाड आदर्श डेव्हलपरचे असणारे सर्वे काकांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देतोय. कुल कॅप्टन आनंद ढवळे जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर 3000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर सार्थक आंबेकर यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सार्थक चला. विनोदजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करतोय 1000 रुपयाचं. यानंतर अक्षय शेवाळे यांच्यासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक होतं. अक्षय शेवाळे चला. हे 3000 रुपयाचं पारितोषिक आपण वितरित करतोय. ॲडव्होकेट आदरणीय पंकजी मोडक साहेबांना विनंती आहे ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बाईक पाहायला मिळते. खजिनदार देवशंभू देवस्थान ट्रस्ट. त्यानंतर आदेश मोडक यांच्यासाठी 3800. तर अजितजी मोडक आणि अभिषेकजी पंडित यांच्या माध्यमातून 1000 अर्थात टोटली 4800 रुपयाचं पारितोषिक आदेश मोडक यांच्यासाठी आहे. हे पारितोषिक देखील आपण वितरित करतोय. आदरणीय सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून आणि संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. आदरणीय दिनेशजी जाधव आणि केशवजी मोडक या दोनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे पारितोषिक आपण देतोय. जोरदार टाळ्या वाजवा आदेशसाठी अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर संतोष चव्हाण यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. संतोष या. कुल कॅप्टन संतोष चव्हाण यांच्यासाठी हे पारितोषिक. नानासाहेबजी मोडक साहेबांना विनंती आहे आपले शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करतोय. त्यानंतर रमेश दहिवडे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भरत तात्या मोडक यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देतोय. आणि गणेश मोडक यांच्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. 2 कॅच नक्कीच टिपलेत आणि त्यानंतर 1000 रुपयाचं पारितोषिक सागरदादा मोडक आणि संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक यांच्या माध्यमातून आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी युवासेना अध्यक्ष आदरणीय अक्षय शेठ मोडक यांच्या शुभ हस्ते संघाचे संघ मालक देखील आहेत यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देतोय. आदरणीय ज्यांनी आपल्या कॉमेंट्रीमधून सर्व क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केलं त्यांच्या तेजस्वी आणि ओजस्वी वाणीतून ह्या क्रिकेटला एक रंगत आणली त्या आदरणीय अनिकेतजी गुंजाळ सर यांना या ठिकाणी पिंटू शेठ मोडक आणि माझ्या वतीनं 1500 रुपये या ठिकाणी देण्यात येत आहे. हे पारितोषिक आदरणीय भरतजी गुळंजकर दाजी आणि निलेशजी आंबेडकर यांच्या वतीनं या ठिकाणी हे पारितोषिक देण्यात येत आहे. गणेशजी सुभाष मोडक यांच्याकडून देखील 1000 रुपये आले. तुम्हीच द्या चला. आप्पा गायकवाड आपलं 500 रुपयाचं बक्षीस अजित अण्णा मोडक यांच्या वतीनं देण्यात येत आहे. द्या तुम्ही चल.
पुढचं सूत्रसंचालन आदरणीय गुंजाळ सर करतील. सुरुवातीला फायनल मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करणार आहोत आणि एक जबरदस्त खेळी करत फायनल सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरलेत कुल कॅप्टन अर्थात आनंद ढवळे ठरतोय फायनल मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्यांच्या गजरात आनंदचं आपण स्वागत करूया. जबरदस्त खेळी आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ठरलेत. मॅन ऑफ द मॅच साठी असणारी आकर्षक ट्रॉफी आदरणीय विशालदादा मोडक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, तर अभयदादा मोडक यांच्या माध्यमातून आकर्षक असं मेडल. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जर दातृत्वदाते असतील तर आपणच या, विशालदादा या आणि अभयदादा या, तुमच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देतोय. विशालदादा तुम्ही देखील या, विशालदादा मोडक या. दोनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये फायनल मॅन ऑफ द मॅच एक जबरदस्त खेळी आनंदाची पाहायला मिळाली आणि फायनल मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आनंद ढवळेची खेळी आवडली असेल तर. जबरदस्त खेळ आपल्या संघासाठी. सुरुवातीला कोणती स्पर्धा यशस्वी पार पडायचं म्हटलं की पंचांची भूमिका महत्त्वाची असते. तीनही पंचांचा विशेष सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय. त्यामध्ये आदरणीय प्रशांत शिंदे सर, आपणास विनंती असेल या, आपला सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. त्यानंतर आदरणीय संकेतजी यादव आणि आदरणीय हिमांशू सर, तीनही अनुभवी पंचांना मी विनंती करेल आपण या, आपला विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे. सुपर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने संपन्न होतोय. मी अमितदादा मोडक, सागरदादा मोडक, त्याचप्रमाणे गणेशजी मोडक, आपणास विनंती असेल आपणही समोर या. आपल्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण सोहळा जो संपन्न होतोय, त्याचप्रमाणे संघमालक हरिश्चंद्रजी साबळे साहेबांना देखील विनंती आहे आपणही समोर या. सर्वच संघमालक आणि या स्पर्धेचे असणारे सर्व दानशूर दातृत्वदाते नितीनजी गायकवाड सर, आपणासही विनंती आहे आपणही समोर या. सर्वांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण सोहळा आपण संपन्न करतोय. बापू आंबेकर साहेबांना देखील विनंती आहे. अनिकेतजी मोडक यांच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी अनिकेतजी मोडक साहेबांना विनंती करेल, प्रशांत शिंदे सर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आणि आदरणीय गौरवजी पवार, आपणास विनंती आहे आपण या. प्रशांत सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सुनीलजी मोडक, अभिजित आबा मोडक, आपणास विनंती आहे आपणही समोर या. आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण सोहळा आपण संपन्न करतोय. यानंतर संकेतजी यादव यांचा सन्मान आपण करतोय. संकेतजी यादव सर यांचा सन्मान आणि सन्मान करण्यासाठी प्रज्वलजी मोडक, आपणास विनंती आहे या, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान. विशेष करून पंचांची भूमिका जर आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे, एकदा जोरदार टाळ्या वाजवा तीनही पंचांसाठी. हिमांशू सर, चला आपलाही विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. हिमांशू सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जबरदस्त कामकाज पाहायला मिळालं. अगदी मनीष गुप्ता सर देखील आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यांच्याही माध्यमातून हा सन्मान स्वीकारतात हिमांशू सर. नानासाहेब मोडक साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. यानंतर या स्पर्धेच्या निमित्ताने यूट्यूब लाईव्ह PTC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण होत होतं. त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर आदरणीय जयवंत दादा कोलते आणि त्यांची संपूर्ण टीम तैनात असलेली पाहायला मिळाली. अंकुश सर, त्याचप्रमाणे जर पाहिलं तर ऋषी सर, विशाल सर आणि मयूर सर, 4 कॅमेऱ्यांद्वारे ही स्पर्धा 192हून अधिक देशांमध्ये दाखवली जात होती. PTC लाईव्हचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी दादांना विनंती करेल या, आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती आहे, त्यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह सौजन्य लाभले आदरणीय अक्षयदादा मोडक आणि आदरणीय अमोलदादा मोडक, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होतोय. PTC लाईव्ह, जर लाईव्हचं कामकाज आवडलं असेल तर लाईव्हसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त काम, एक चाणक्य भूमिका त्यांची पाहायला मिळाली आणि
PTC लाईव्हचा हा विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन तुम्ही सर्वांनी ऐकलं. अर्थात सूरज धायगुडे सर आपला सन्मान या ठिकाणी होतोय. सूरज सर या त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सूरज धायगुडे सरांचा सन्मान. खरं तर सातारा खंडाळा विभागातील असणारा एक गोड आवाज ह्या स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच पाहायला मिळाला. अर्थात सूरज सरांचा विशेष सन्मान सुनीलजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होतोय. सूरज सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. झालेला एक फोन आणि त्यानंतर उपस्थित झालेत. यानंतर मंडप सौजन्य ज्यांच्या माध्यमातून होतं आणि संपूर्ण मैदान सजवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. मोडक मंडप अँड डेकोरेटर्स अर्थात आदिजी मोडक, शुभमजी मोडक आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पुरंदर केसरी पहिलवान हरिश्चंद्रजी साबळे साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होतोय. आदेश सर या. जबरदस्त कामकाज मोडक मंडप अँड डेकोरेटरचं होताना पाहायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मोडक मंडप अँड डेकोरेटर्स यांच्यासाठी. यानंतर लाईट सौजन्य आरोही लाईट्स अतुलजी फाटे यांचाही विशेष सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय. अतुल सर या. सागरजी मोडक आणि शिवशंभो डेव्हलपर्स आदरणीय गणेशजी मोडक साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आज सन्मान होतोय. झुंजार ग्रुपचे असणारे अध्यक्ष सागरदादा मोडक आणि गणेशजी दिलीप मोडक या दोनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा विशेष सन्मान. यानंतर जनरेटर सौजन्य जे लाभलं होतं तर दर्शन मोडक यांचाही सन्मान होतोय. सुमित बाळू मोडक, सुमित शेठ मोडक आपल्यास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आज सन्मान आपण या ठिकाणी करतोय. विशेष सन्मान या ठिकाणी होत आहेत. एकदा जनरेटर सौजन्यासाठी देखील टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर अशी कॉमेंट्री या ठिकाणी पार पडली. आदरणीय अनिकेतजी गुंजाळ सर यांचा सन्मान वडकी गावचे पोलीस पाटील आदरणीय नितीनजी गायकवाड सर यांना मी विनंती करतो आदरणीय गुंजाळ सरांना आपण सन्मानित करायचंय. धन्यवाद. आता वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण जातोय. वैयक्तिक पारितोषिक फायनल सुरुवातीला फायनल मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करणार आहोत. आणि या सुरुवातीला फायनल मॅन ऑफ द मॅच दिला आनंद ढवळे ठरले फायनल मॅन ऑफ द मॅच. यानंतर बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॅट्समनसाठी आकर्षक अशी TV, त्याचप्रमाणे शूज प्लस ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून होती. अनिल दादा मोडक काळूबाई ट्रान्सपोर्ट आणि सुनील भाऊ मोडक प्रेमाचा चहा यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनसाठी LED TV प्लस शूज आणि ट्रॉफी ही पाहायला मिळाली आहे. खरं तर LED TV पाहायला मिळते आणि मी खास करून खेळाडूंना विचारतो की कोण असेल स्पर्धेतील बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन कोण असेल. एक जबरदस्त खेळी आणि त्यानंतर स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ठरलेत. 10 सामने खेळले, 262 धावा बनवल्या. अर्थात रॉयल चॅलेंजर्स वडकी संघाचा धडाकेबाज फलंदाज प्रथमेश शेवाळे ठरतोय स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन. प्रथमेश या. दोनही ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे आपणासच विनंती असेल आपल्या शुभ हस्ते अनिलजी मोडक आणि त्याचप्रमाणे सुनीलजी मोडक या दोनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आकर्षक अशी LED TV शूज प्लस ट्रॉफी देऊन या ठिकाणी गौरवित करतोय. ओमकारजी मोडक आपणासही विनंती आहे आपणही समोर या.
ओंकार आबार मोडक, आपणास विनंती आहे आपणही समोर या. सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्रथमेश शेवाळेसाठी. स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन वडकी सुपर लीग पर्व पहिल्याचा ठरलाय. यानंतर बेस्ट बॉलर या पुरस्काराकडे आपण जातोय आणि बेस्ट बॉलरसाठी आकर्षक अशी LED TV शूज प्लस ट्रॉफी अजितदादा मोडक आणि ओमकार आबा मोडक यांच्या माध्यमातून होती आणि याच दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करतोय. तर स्पर्धेतील बेस्ट बॉलर आणि पहिलवान प्राध्यापक दिलीप मोडक सर, आपणास विनंती असेल नानासाहेबजी मोडक साहेबांना देखील विनंती आहे आपणही समोर या. नानासाहेब मोडक साहेबांना देखील विनंती आहे आपणही समोर या. आपल्या उपस्थितीमध्ये बेस्ट बॉलर अवॉर्ड देतोय आणि स्पर्धेतील बेस्ट बॉलर आहे 11 मॅच 15 विकेट घेणारा वडकी इंडियन संघाचा गोलंदाज आदित्य आंधळे ठरतोय स्पर्धेतील बेस्ट बॉलर. जबरदस्त खेळी आदित्यची पाहायला मिळाली. आदित्य सोबत चर्चा होणं गरजेचं आहे. आदित्य या सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बेस्ट बॉलर अवॉर्ड आपण देतोय. जोरदार टाळ्या वाजवा आदित्य आंधळेसाठी, बेस्ट बॉलर ठरले स्पर्धेतील. यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर 11 सायकल ट्रॉफी प्लस मेडल आदरणीय राजेंद्र श्रीकांत आंबेकर माजी ग्रामपंचायत सदस्य वडकी, आदर्श डेव्हलपर्स आदरणीय अनिल काका दत्तात्रय गायकवाड, मान्य श्री पांडुरंग शेठ हरगुडे वैदवैभवी डेव्हलपर्स, मयूर शेठ सुरेश मोडक युवा उद्योजक यांच्या माध्यमातून होतं. परंतु सुरुवातीला चतुर्थ क्रमांकासाठी असणारी मानाची ट्रॉफी आणि 31,000 रुपयाचं कॅश प्राईज प्रज्वल शेठ मोडक त्रिसंकल्प वेअर हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड SS मोडक कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून होतं. त्याचप्रमाणे गौरव संजय पवार दत्तकृपा उद्योग समूह यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा दावेदार ठरलेला संघ आहे, ज्या संघाने जबरदस्त झुंज एलिमिनेटर मॅचमध्ये दिली आणि त्यानंतर पराभूत होत चौथ्या क्रमांकावरती स्थान निश्चित केले, अर्थात रॉयल चॅलेंजर्स वडकी. जोरदार टाळ्यांच्या गजरात या संघाचं आपण स्वागत करूया. रॉयल चॅलेंजर्स वडकी संपूर्ण टीम उपस्थित राहा. आणि या संघाचे संघ मालक जर पाहिलं तर अनिल काका गायकवाड, निलेश शेठ आंबेकर यांच्या मालकीचा असणारा संघ आणि आदरणीय राजेंद्रजी आंबेकर यांच्या मालकीचा असणारा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम 31,000 हे पारितोषिक आपण देतोय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या या टीमसाठी. जबरदस्त खेळी या संघाची पाहायला मिळाली आहे. यानंतर तृतीय पारितोषिकाकडे आपण जातोय. 51,000 रुपये भरत शेठ बबन मोडक, माऊली कृपा व्हाईस चेअरमन आर्यन डेव्हलपर्स अँड आर्यन एंटरप्राइजेस आदरणीय बापू शेठ त्याचप्रमाणे भरत शेठ मोडक यांच्या माध्यमातून बापू शेठ आंबेकर प्रसिद्ध गाडा मालक, मंगेश शेठ विलास मोडक युवा उद्योजक, किरण शेठ निवृत्ती पवार युवा उद्योजक आणि अजय शेठ बाळासाहेब साबळे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांक अर्थात 51,000 रुपयाचं पारितोषिक होतं. आणि तृतीय क्रमांकाचा दावेदार ठरलाय क्वालिफायर 2 मध्ये जबरदस्त झुंज देत मात्र पराभव जरूर स्वीकारलाय, परंतु एक जबरदस्त झुंज या टीमची पाहायला मिळाली. झुंजार ग्रुपचे असणारे अध्यक्ष सागरदादा मोडक आणि शिवशंभो डेव्हलपर्स गणेश दिलीप मोडक यांच्या मालकीचा असणारा संघ वडकी इंडियन्स संघ ठरतोय या तिसऱ्या क्रमांकाचा दावेदार. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. संदीप धाडसी मोडक संस्थापक आदरणीय भरत शेठ बबन मोडक, बापू शेठ आंबेकर, मंगेश शेठ विलास मोडक, किरण शेठ निवृत्ती पवार आणि अजय शेठ बाळासाहेब साबळे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हे पारितोषिक वितरित करतोय. तृतीय क्रमांक सर्व खेळाडूंना मेडल प्लस कॅश स्वरूपात प्राइज आणि आकर्षक अशी ट्रॉफी देऊन या ठिकाणी आपण गौरवित करतोय.
सागरभाऊ मोडक झुंजार ग्रुप आणि गणेश दिलीप मोडक शिवशंभो डेव्हलपर्स यांच्या मालकीचा असणारा संघ अर्थातच वडकी इंडियन्स, खूप खूप असं अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या वाजवा वडकी इंडियन्स संघासाठी. जबरदस्त खेळ या संघाचा पाहायला मिळालाय. यानंतर द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे आपण जातोय. तब्बल 71,011 सायकल, रोख रक्कम, ट्रॉफी प्लस मेडल. संदीप धाडसी मोडक, संस्थापक धाडसी ग्रुप महाराष्ट्र राज्य. सचिन अशोक मोडक, माजी उपसरपंच वडकी, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडकी. ॲडव्होकेट पंकजी लडकत युवा उद्योजक, मयूर शेठ भिलारे युवा उद्योजक आणि संदेश शेठ लडकत युवा उद्योजक यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. आणि द्वितीय क्रमांकाचं दावेदार ठरलाय. एक जबरदस्त मेगा फायनल मध्ये झुंज देत पहिलवान हरिश्चंद्रजी साबळे आणि अजयजी साबळे यांच्या मालकीचा असणारा संघ अर्थात वडकी नाईट रायडर्स. जोरदार टाळ्यांच्या गजरात या संघाचं आपण स्वागत करूया. तब्बल 71,011 सायकल, ट्रॉफी प्लस मेडल देऊन या टीमला आपण गौरवित करतोय. आदरणीय संदीप धाडसी मोडक, त्याचप्रमाणे आदरणीय सचिन अशोक मोडक, ॲडव्होकेट पंकजी लडकत, मयूर शेठ भिलारे आणि संदेश शेठ लडकत या सर्व मान्यवर अतिथींना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते रोख रक्कम 71,000 रुपयाचं पारितोषिक आपण वितरित करतोय. सर्व मान्यवर मंडळींना विनंती असेल या. अनिल काका या, निलेशजी आंबेकर, सर्वच मान्यवर, सर्वांना विनंती असेल सर्वांनी समोर या. यानंतर प्रथम क्रमांक देण्याच्या अगोदर मॅन ऑफ द सिरीज, आज सर्वात मोठा अवॉर्ड आणि कोणाच्या घरी आज बाईक जाणार, कोणाच्या घरामध्ये दिवाळी साजरी होणार यासाठी मात्र हे पारितोषिक आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक अशी बाईक ज्यांची उपस्थिती अगदी पहिल्या मॅच पासून आहे. पंकजदादा मोडक, खजिनदार श्री देवशंभू महादेव देवस्थान ट्रस्ट वडकी, केशव शेठ मोडक, माजी चेअरमन माऊली कृपा सहकारी पतसंस्था, सुभाषदादा गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य वडकी गाव आणि दिनेश शेठ जाधव, महालक्ष्मी डेव्हलपर्स, महालक्ष्मी कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून आकर्षक अशी बाईक गेले 10 दिवस या स्पर्धेच्या निमित्ताने सलामी देताना पाहायला मिळते. हॅलो, बाईक खाली घ्या आणि सर्वांनी गोल सर्कल करा. त्यामध्ये आनंद डवळे एक राईड मारतील. व्हिडिओ घ्या एक. खरं तर फार मोठी झुंज पाहायला मिळाली आणि रणजित मोडक सुरुवातीला 1 नंबर रँकला होते. त्यांचा स्ट्राईक रेट जर पाहिला तर नेट रन रेट जर पाहिला तर 30.91चा होता. एक जबरदस्त कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. परंतु मेगा फायनलमध्ये जबरदस्त खेळी आणि त्यानंतर 31.89 पॉईंट वरती जाऊन पोहोचले आणि मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टुर्नामेंट पहिलं पर्व गाजवलंय. अर्थात आनंद ढवळे ठरतायत मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकचे दावे. एका पॉइंटने फक्त मॅन ऑफ द सिरीजची बाईक, परंतु आम्ही सातत्याने सांगत असतो खेळी जबरदस्त पाहायला मिळाली रणजित मोडक यांची या स्पर्धेमध्ये. एकदा रणजित मोडक यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. जबरदस्त खेळलेत आणि त्यांचाही विशेष सन्मान होणार आहे. जबरदस्त खेळी रणजित यांची देखील पाहायला मिळाली आहे आणि मी सातत्याने सांगत असतो
आयुष्यामध्ये जर पाहिलं गेलं तर माझ्यासारखी काळी माणसं आहेत म्हणून गोऱ्या माणसांना किंमत आहे, तुमच्यासारखे हारणार आहेत म्हणून जिंकणाऱ्यांना किंमत आहे. त्यामुळे हारणाऱ्या टीमसाठी देखील आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूयात, कारण 10 संघ मालकांनी घेतलेलं संघ मालकत्व आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. आयुष्यामध्ये व्हायचं नाही कधीच कोणावरती नाराज, कारण आपल्या पाठीशी सदैव उभे आहेत छत्रपती शिवाजी महाराज. जबरदस्त खेळी आनंद ढवळे मॅन ऑफ द सिरीज, जोरदार टाळ्यांचा गजर. यानंतर प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाकडे आपण जातोय. गणपती बाप्पा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. आणि आनंद ठरलेत. तत्पूर्वी रणजित तुम्ही देखील या, तुमचाही विशेष सन्मान या ठिकाणी होतोय, कारण आपलातून खेळी पाहायला मिळाली. रणजित मोडक, अरे राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच, भगवा भगवा. माझा शिवबाग शिवासनाव बसला, माझा शिवबाग शिवासनाव बसला. थँक्यू. आकर्षक असं मेडल आणि विजयजी मोडक आणि संतोषजी मोडक, आपणास विनंती आहे आपणही समोर या. आपल्या उपस्थितीमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा या स्पर्धेचे असणारे सर्व दानशूर दानी हात सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रथम क्रमांक 1,11,000 सायकल ट्रॉफी प्लस मेडल राजेंद्र श्रीकांत आंबेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य वडकी. त्याचप्रमाणे या स्पर्धेची संकल्पना ज्यांच्या माध्यमातून उभारली गेली, आदर्श डेव्हलपर्स अनिल काका दत्तात्रय गायकवाड, पांडुरंग शेठ हरगुडे वैभवी डेव्हलपर्स, मयूर शेठ सुरेश मोडक युवा उद्योजक यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये, 11 सायकल आणि ट्रॉफी प्लस मेडल हे पारितोषिक होतं. आणि प्रथम क्रमांकाचा आणि पहिल्या पर्वाचा दावेदार ठरलाय अक्षय दादा मोडक यांच्या मालकीचा असणारा संघ वडकी सुपर जायंट्स. जोरदार टाळ्यांच्या गजरात या संघाचं आपण स्वागत करूया. सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे बक्षीस वितरण करतोय. आणि प्रत्येक खेळाडूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आदरणीय महाराष्ट्र चॅम्पियन पहिलवान गणेशजी मोरे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि हे पारितोषिक देखील देतोय आपण टीमला. जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. पहिला क्रमांक देण्यापूर्वी अगदी समस्त ग्रामस्थ वडकी गाव यांच्या माध्यमातून एक विशेष सन्मान होतोय. कारण जर पाहिलं गेलं तर कोणती स्पर्धा भरवण्यासाठी अथक परिश्रम असतात आणि ही स्पर्धा भरवत असताना फार मोठं योगदान ज्यांचं पाहायला मिळालं, अर्थात अमोल दादा मोडक यांचा विशेष सन्मान समस्त ग्रामस्थ वडकी गाव यांच्या माध्यमातून संपन्न होतोय. अशी स्पर्धा पुणे जिल्ह्यातील असणारी सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा दादांच्या माध्यमातून संपन्न झाली आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थ मंडळींच्या माध्यमातून हा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. अमोल दादा या. आदरणीय पहिलवान दिलीपजी मोडक सर, सर्वच मान्यवर पंकज दादा असतील, आमचे सागर दादा असतील, संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक असतील, निलेशजी आंबेकर, त्याचप्रमाणे अनिल काका गायकवाड असतील, सर्वच मान्यवर सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सर्वच दानशूर दातृत्वदात्यांच्या उपस्थितीमध्ये संतोषजी मोडक, विनोदजी मोडक असतील, सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमचे अक्षयदादा मोडक असतील, अमितजी मोडक असतील, सागरदादा मोडक असतील, सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अमोलदादा मोडक या नियोजनासाठी अभिजितजी मोडक असतील, विजयजी मोडक असतील, सर्वांच्या उपस्थितीमध्ये मात्र अगदी आपण पाहूया विशेष सन्मान होतोय अमोलदादा मोडक.
उत्कृष्ट नियोजनासाठी मात्र हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि यानंतर प्रथम क्रमांकाचं दावेदार ठरलेला संघ वडकी सुपर जायंट्स या संघाचा विशेष सन्मान. अगदी पहिल्या पर्वाचा दावेदार सर्व खेळाडूंना ट्रॉफी आणि मेडल देऊन या ठिकाणी गौरवित केलंय. संघाचे संघ मालक आणि कॅप्टन ट्रॉफी घेण्यासाठी या. रोख रक्कम 1 लाख आणि त्याचप्रमाणे मानाचा करंडक देऊन या ठिकाणी गौरवित करतो या संघाला. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी समोर घ्या. आणि सर्व दानशूर दात्यांच्या उपस्थितीमध्ये हे पारितोषिक आपण देतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करतोय सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. विशेप करा विशेप. आणि प्रत्येक खेळाडूसाठी पारितोषिक होतं पहिलवान गणेशजी मोरे यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक ते देखील आपण वितरित केलंय. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. आणि संघ मालकांसाठी ज्या सायकल होत्या पुन्हा इथं दिसलात ना तर घोडे लावीन एकेकाला. संघ मालकांसाठी चारही विजेत्या संघ मालकांसाठी ज्या सायकल होत्या त्या आपण वितरित करतोय. आणि बाकीच्या संघ मालकांच्या सायकली परवा घरपोच होतील याची देखील नोंद घ्या. आणि प्रथमतः चतुर्थ क्रमांक ज्या संघाचा आलाय आदरणीय अनिल काका गायकवाड आणि निलेशजी आंबेकर राजेंद्रजी आंबेकर यांच्या मालकीचा असणारा संघ त्या संघाचे संघ मालक या. सुरुवातीला चतुर्थ क्रमांकाची सायकल आपण या ठिकाणी देतोय. सर्वच संघ मालक 10 संघांचे संघ मालक चला. संघ मालकांच्या ज्या सायकल होत्या त्या आपण वितरित करतोय. त्यानंतर सर्व टीमचे संघ मालक चला. त्यानंतर वडकी इंडियन संघाचे संघ मालक सागरदादा मोडक गणेशजी दिलीप मोडक आपणास विनंती असेल या. त्यानंतर द्वितीय क्रमांक पैलवान हरिश्चंद्रजी साबळे अजयजी साबळे आणि प्रथम क्रमांक अक्षयजी मोडक विनंती असेल या. संघ मालक आपला विशेष सन्मान होतोय.
ओके, वडकी सुपर लीग या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. वडकी सुपर जायंट संघाचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक वडकी नाईट रायडर्स, तृतीय क्रमांक जर पाहिला तर वडकी इंडियन्स, तर चतुर्थ क्रमांक ठरला रॉयल चॅलेंजर्स वडकी. अगदी 10 संघांमध्ये झुंज पाहायला मिळाली आणि पुणे जिल्ह्यातील असणारी सर्वात मोठी टेनिस बॉल हाफ पिच क्रिकेट विश्वातील स्पर्धा आपण सर्वांनी पाहिली आणि शेवटचा दिवस देखील अतिशय दुग्ध शर्करायुक्त गोड होताना पाहायला मिळाला आहे. तर ग्राउंड सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभले सुनीलजी मोडक साहेबांचं देखील, सागरदादा मोडक यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या दानशूर दातृत्व त्यांनी नक्कीच मोठ्या मनाने दान या स्पर्धेच्या निमित्ताने केलं, त्या सर्व दानी हातांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. त्यानंतर जर पाहिलं तर सर्वच मान्यवर, सर्व खेळाडू, तमाम क्रिकेट राजाचं पुनश्च एकदा वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. आणि आजचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाला आहे असं जाहीर करतो. आणि मी समालोचक अनिकेत गुंजाळ आणि माझ्या समवेत PTC लाईव्ह वडकी सुपर लीग पहिल्या पर्वाच्या निमित्ताने मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय क्रिकेट. थँक्यू सो मच. संघ मालकांचा सन्मान करण्यासाठी आदर्श डेव्हलपरचे प्रोप्रायटर आदरणीय अनिल काका गायकवाड, त्याचप्रमाणे PT पठारे कॉलेजचे प्राचार्य, राष्ट्रीय कुस्ती संकुलचे वस्ताद आदरणीय दिलीप मोडक सर, आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी संघ मालकांना सन्मानित करण्यासाठी यायचे. त्याचप्रमाणे अमोलदादा मोडक, आपणासही विनंती आपण सन्मान करण्यासाठी यायचंय. पिंटू शेठ मोडक, चला संघ मालक चला लवकर चला. आदरणीय नानासो मोडक, त्याचप्रमाणे प्राध्यापक दिलीप मोडक सर,
आपला या ठिकाणी प्रथमतः सन्मान होईल. प्रथम नानासाहेबांचा सन्मान घ्या. चला चला सागरदादा मोडक, पिंटू शेट मोडक, चला ट्रॉफी हातात घ्या, उभं राहा. हे इकडं आण. चला संघ मालक अक्षय मोडक, आपलं सेलिब्रेशन आता घरी जाताना करा. तुम्ही इकडे या. युवासेना अध्यक्ष आदरणीय अक्षयजी मोडक, चला मालकांचा फोटो काढ बाबा. मस्कू शेठ मोडक, आपणासही विनंती आहे. चला अक्षय चल रे. तुला काय नाही, तू ट्रॉफी घेऊन उभा राहा. अजून कोण राहिले? मस्कू राहिला. मस्कू शेट गेले. घरी गेले. पाठवतो ग्रुपवर. मी ग्रुपवर टाकतो. धन्यवाद ट्रॉफी दिल्याबद्दल. आम्ही तुम्हाला पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी हाफिज क्रिकेट स्पर्धा वडकी सुपर लीग 2025 अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. त्याबद्दल सर्व संघांच्या खेळाडूंचे, संघ मालकांचे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष त्या सर्व दानशूर संघ मालकांचं, बक्षीसदात्यांचं, आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपली असं आयोजकांच्या वतीनं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.